विषयाबद्दल तुमच्यासारख्या जाणत्या श्रोत्यांसमोर काही मांडावं असं खरं तर काही नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्राला काही शतकं दीपस्तंभाप्रमाणे दिशा देणारी अशी जी व्यक्तिमत्व महाराष्ट्रात घडली त्यापैकी 3 महत्वाची नावं आजच्या महाराष्ट्र धर्म ज्यांनी घडवला त्यांचा विचार आपण इथे करणार आहोत. आणि त्यांच्याबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल शालेय इतिहासापासून आपण ऐकत आलेलो, पण तरीही हा विषय विद्रोही संमेलनामध्ये घ्यावासा वाटतो. कारण त्यांचं जे विकृतीकरण आजचे सत्ताधारी आणि त्यांच्या जोडलेल्या संघटना ज्या पद्धतीने करतायत त्याचा विचार करताना आणि विशेषतः अगदी अलीकडे शिवाजी कोण होता या कॉम्रेड पानसरेंच्या पुस्तकावरून झालेला गदारोळ हे पुन्हा मांडावं लागणार आहे. पुन्हा नवीन पिढीसमोर खरे शिवाजी महाराज कोण, त्यांचा वारसा म्हणजे नेमकं काय, संभाजी महाराजांचा आणि छत्रपती शाहू महाराजांचा वारसा म्हणजे काय हे पुन्हा घेऊन जावं लागणार. त्यामुळे फक्त आपल्या नव्या काही तरुण पिढीतल्या कार्यकर्त्यांसाठी एक धावता आढावा घेऊया. तर आजच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्माचं काय झालं याबद्दल जास्त बोलायला हवंय. खरं हिंदुस्थानात जे अनेक राजे होऊन गेले त्यांनी आपापल्या काळात कर्तृत्व गाजवलं असेल, पण त्यांच्या राज्याचं रक्षण करायला सामान्य जनता कधी उतरली नव्हती. पहिलं राज्य असं ज्यामध्ये सामान्य जनता त्या राज्याचं रक्षण करायला जीवाचं बलिदान द्यायला तयार होती, असं राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं रयतेचं राज्य. हे राज्य माझं आहे, ते टिकवलं पाहिजे या जिद्दीने मध्ययुगीन भारतात जनता एकदाच लढली आणि ती शिवाजी महाराजांच्या राज्यासाठी. हे खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य होतं. जेव्हा लोकशाही ही संकल्पना कुठेही विचार विश्वात नव्हती, अस्तित्वात नव्हती, त्या काळी शिवाजी महाराज स्वप्न पाहतात रयतेच्या राज्याचं. आणि फक्त स्वप्न पाहतात असं नाही, तर ते प्रत्यक्षात उतरवतात 17व्या शतकात. आणि त्यांच्या पाठोपाठ छत्रपती शाहू महाराज पहिलं राज्य खऱ्या अर्थाने कल्याणकारी राज्य त्याचा एक आराखडा पुढे मांडतात. आणि तो आराखडा पुढे घेऊन जाती अंताच्या लढाईमध्ये पावलं कोणती उचलली पाहिजेत याची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडलेल्या दिशेमध्ये करायचा प्रयत्न करतात. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात आपल्या राज्यकारभारात मनुस्मृती मोडीत काढणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे राजे राजर्षी शाहू महाराज. शोषण मुक्तीसाठी व्यवस्थात्मक आराखडा आणि योजना राबवणारे हे दोन्ही राजे. संभाजी महाराजांनी देखील आपल्या पित्याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. इतिहासात त्यांची प्रतिमा प्रतिगाम्यांनी स्त्री लंपट अशी केलेली असली, फितूर अशी केलेली असली, तरीही अतिशय विद्वान असे संभाजी महाराज जेवढा कमी काळ त्यांना मिळाला त्या काळात त्यांनी तो वारसा चालवण्याचा प्रयत्न केला. पण फार कमी काळ मिळाला असल्यामुळे त्यांच्या राज्यकारभाराबद्दल मांडणी करण्यासारखं आता आपण त्याच्यामध्ये फारच शिरत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य साकारताना जाती व्यवस्थेला ललकारलं. 18 पगड जातीचे मावळे आपल्या बरोबर घेतले आणि तोच विचार पुढे नेत समतेचा विचार अवलंबत राजर्षी शाहू महाराज जाती व्यवस्थेला लढतात. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचे अनेक किल्ले, पण त्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वमान्य आदरार्थी आणि शिरोधार्य असणारी अशी व्यक्तिमत्व म्हणजे हे 2 महान राजे. दोघांनाही फार आयुष्य मिळालं नाही, पण त्या कमी काळामध्ये दीर्घकालीन ठसा इतिहासावर उमटवणारे असे हे कर्तृत्ववान राजे. त्यांना जागवायचं म्हणजे काय, त्यांचा मानवता धर्म, त्यांचा महाराष्ट्र धर्म आजच्या काळामध्ये जागवायचा म्हणजे तो समतेचा विचार पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणायचा, मानवतेचा विचार पुढे आणायचा, खऱ्या विकासाचा विचार, आणि तोही तळागाळातून कष्टकऱ्यांच्या विकासाचा विचार,
संपूर्ण नियोजनाच्या केंद्रस्थानी आणून कसा करायचा, त्यासाठी दूरदृष्टीची योजना कशी आखायची आणि निडरता, शौर्य आणि न्यायबुद्धी यांचा संगम कसा असावा हे समजून घ्यायचं असेल तर शिवरायांना जागवावं लागतं. स्त्रियांचा सन्मान म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी शिवरायांना जागवावं लागतं. आजच्या काळामध्ये आजचे राज्यकर्ते भूक, भय, भेद, भ्रम हे रुजवत या हत्यारांच्या आधारे जेव्हा राज्य करतायत, त्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा नुसता जयघोष चालू आहे, पण खरे विचार बाजूला पडतायत. तेव्हा रयतेच्या राजाने 17व्या शतकात आपल्या रयतेची भूक आणि भीती दूर करण्यासाठी, स्वाभिमान जागा करण्यासाठी काय केलं हे आज नव्या पद्धतीने मांडावं लागतं. ते पुन्हा पुन्हा अधोरेखित करावं लागतं. समता, स्वातंत्र्य, बंधुता ही मूल्य भारतीय समाज पटलावर स्थापित सुद्धा झालेली नव्हती. तो हा काळ आहे. त्या काळात शौर्याला मोल होतं, पण शौर्य कशासाठी? शौर्य न्याय मिळवण्यासाठी, आणि ते फक्त स्वतःसाठी न्याय नाही तर गोरगरिबांसाठी न्याय मिळवायला गाजवायचं असतं. हा धडा स्थापित ज्यांनी केला ते छत्रपती शिवाजी महाराज. न्यायावर जबर निष्ठा, न्यायाची नजर ही त्यांच्या राज्यकारभारात पदोपदी दिसते. आज संविधानात न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता हे तिथे स्थापित केलेलं असलं तरी आजच्या राज्यकर्त्यांची नजर न्यायाची नाही. शपथ घेतात संविधानाची आणि खुर्च्यांवर बसतात, पण इमान मात्र त्यांच्या बोलवत्या धन्यांशी आणि इमान मात्र त्यांच्या मनुस्मृतीच्या बुरसटलेल्या विचारधारेशी आहे. हे आपण पदोपदी बघतो. शिवाजी महाराजांनी अन्याय झाला तर दाद मागायची कुठे याची जागा तयार केली. न्याय मिळेल असा विश्वास आपल्या कारभारातून उभा केला. सर्व जातीय, सर्व धर्मीय सहकारी बरोबर उभे केले. त्यांना महत्वाची पदं दिली. माता जिजाऊंना सती न जाऊ देणं, शूद्रांना शिक्षणाचा अधिकार देणं, आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नसताना संभाजी महाराजांना 14 भाषांचं शिक्षण मिळणं आणि आपल्या रयतेशी कसं वागावं याचे अनेक धडे जे ते आपल्या सैन्याला घालून देत असत. सगळ्यात प्रसिद्ध आणि आपल्याला आवडणारा धडा आहे ते रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. हा जो इशारा आहे अतिशय कवितेप्रमाणे सांगितलेला इशारा आहे. हा तांत्रिक तात्विक काही नाहीये, साधीच गोष्ट आहे की त्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात नाही लागता कामा. हे लोकांचं राज्य, हा रयतेचा राजा आहे. आणि ज्यामुळे आज 3.5 शतकं उलटून गेल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यानंतर स्वाभिमानाने आणि अभिमानाने छाती भरून येते अशा या राजांचं हे कर्तृत्व. आजच्या भाषेमध्ये झिरो टॉलरन्स ज्याला म्हणतात की अजिबात खपवून घेतली जाणार नाही अशी गोष्ट म्हणजे स्त्रियांचा अपमान सहन केला जाणार नाही. स्त्रियांची विटंबना, स्त्रियांवरचा अत्याचार सहन न करता त्यांनी कारभार कसा केला याची अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. तर रांझाचा पाटील असेल, ते सखोजी गायकवाड असतील, किंवा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं ज्या पद्धतीने त्यांनी स्वागत आणि सन्मान केला, या सगळ्या घटना आपण इतिहासात वाचल्या आहेत. त्यातलं एक अधोरेखित करण्याचं मूल्य हे आहे की ज्या काळात स्त्री भेट दिली जायची राजाला, त्या काळामध्ये शिवाजी महाराज असं म्हणतात की स्त्रियांचा सन्मान, अपमान इथे खपवून घेतला जाणार नाही आणि त्यांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. हे तत्व आपल्या राज्यकारभारातून अधोरेखित करतात. आणि आजच्या काळात मात्र छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतात. कॉम्रेड पानसरेंनी शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलं तर तुम्ही त्यांना अरे तुरे करणारे कोण असा वाद घालत सत्ताधारी आमदार, पक्षाचे आमदार आई माईवरून शिव्या घालून कार्यकर्त्याला फोन करतात. हा शिवाजी महाराजांचा विचार? नाव फक्त त्यांचं आणि प्रत्यक्षातली कृती मात्र त्यांच्या विचारांची विटंबना करणारी अशा काळात आपण आहोत. आणि त्या काळामध्ये यांचे खरे गुण आणि खरा महाराष्ट्र धर्म काय होता ते पुढे आणायची गरज. त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान, सागरी आरमाराचे दौलत खान, अंगरक्षक मदारी मेहतर, वकील गाझी हैदर, सरदार सिद्दी हिलाल, शिलेदार सामा खान, सरनोबत बुरखान बेग इतके मुस्लिम सहकारी असताना हिंदू मुस्लिमांमध्ये वाद लावण्यासाठी आणि जहर पेरण्यासाठी
ते मुस्लिम विरोधी असल्याची प्रतिमा रंगवली जाते ही अजिबात खोटी आहे. हे सांगण्यासाठी शिवाजी कोण होताच्या अनेक आवृत्त्या निघाल्या पाहिजेत, निघतायत. आणि मगाशी डॉक्टर भारत पाटणकर म्हणाले की कॉम्रेड पानसरेंचा त्यांनी पुन्हा एकदा खून केला. मला असं वाटतं की ते पुन्हा एकदा पुनरुज्जीवित झाले असं म्हणायला लागेल, कारण हजारोंच्या संख्येने प्रति वाटल्या जात आहेत. तरुण मुलं वाचायला घेत आहेत की शिवाजी कोण होता हे मला वाचायचं. आणि हा पुन्हा एकदा नव्या काळाची खूण सांगणारी अशी घटना आहे. त्यामुळे जिथे जिथे अत्याचार होईल, जिथे जिथे दडपलं जाईल, तिथे तिथे दुप्पट जोमाने एखाद्या ज्वाळेसारखं परत वर उठणं, अशा प्रकारे उठणं हीच शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या महाराष्ट्र धर्माला मानवंदना देणारी गोष्ट ठरेल. आणि म्हणून जिथे असं काही घडेल तिथे आपण एकत्रितपणे उतरण्याची गरज आहे. आणि त्यांचं कार्य तेव्हाच जनता असं मानत होती की हे आपलं कार्य आहे. आजच्या काळात आपण सामान्य जनतेने तेच मानून पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची गरज आहे की ते कार्य जे अजूनही दीपस्तंभासारखं उभं आहे, ते राज्य आता नाही, पण आज लोकशाही राज्य आहे, इथे संविधान आहे. आणि या संविधान असलेल्या लोकशाही राज्यामध्ये आपल्याला त्यांचं कार्य, त्यांचा विचार पुन्हा एकदा नव्या दमाने पुढे नेण्याची गरज आहे. त्याचबरोबर पुढचे राजे राजर्षी शाहू महाराज. कल्याणकारी कार्यक्रम ही संज्ञा किंवा संकल्पना देखील जेव्हा राज्य कारभाराच्या संपूर्ण विश्वात अस्तित्वात नाही, तेव्हा शाहू महाराज राखीव जागा आणि आरक्षणाबद्दल बोलतात. नुसतं बोलत नाही तर धोरण कसं असलं पाहिजे, आणि एखादं धोरण जर राज्यकर्त्यांनी आखलं तर ती सामान्य जनतेच्या मनातली धारणा बनल्याशिवाय धोरण अंमलात येणार नाही हे शाहू महाराज पक्क जाणतात. आणि त्यामुळे ते धोरण रुजवण्याचे जनतेतले कार्यक्रम काय आहेत ते राजर्षी शाहू महाराज पुढे आणतात. आणि या प्रगतिशील धोरणांची साक्षरता जनमानसात निर्माण करणं हे राजर्षी शाहू महाराजांचं खरं योगदान. जीवनाच्या सगळ्या अंगात जाती अंताचा विचार पुढे गेला पाहिजे, या दिशेने विचार करणं आणि समाजाला पुढे घेऊन चालणं हे राजर्षी शाहू महाराजांचं खरं योगदान. 1910 साली विधवा पुनर्विवाह कायदा, 1911 साली कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना, 1917 साली सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा, जो स्वतंत्र लोकशाही भारतात आणायला आपल्याला 21वं शतक उजाडावं लागतं, तो कायदा त्या काळी राजर्षी शाहू महाराज करतात. अनेकांचा विरोध अंगावर घेतात. आता अन्न सुरक्षा कायदा झाल्यानंतर मध्यान्ह भोजन आपल्याकडे सुरू झालं. शाहू महाराजांनी त्या काळी मध्यान्ह भोजन योजना सुरू केली. 1918 साली महार वतन नष्ट करणारा कायदा, 19 साली बालविवाहाला बंदी घालणारा कायदा. काय काळाच्या किती पुढची पावलं आहेत. त्यांच्या हातात सत्ता होती आणि राजे होते म्हणून हे करू धजले, पण त्यांच्याकडे ही नजर होती काळाच्या पुढे जाणारी, आणि जे द्रष्टेपण होतं ते द्रष्टेपण शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या राज्यकारभारातून पुढे येतं आणि महात्मा फुल्यांनी दाखवलेल्या वाटेवरूनही पुढे. कोल्हापूर वसतिगृहांची जननी म्हणून ओळखली जाते. विविध जातीय विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग सुरू करण्याची प्रत्यक्ष योजना. छोट्या छोट्या गोष्टीतून काय विचार पुढे आणायचा हे अतिशय उत्तमपणे जे जाणत होते. एखाद्या वर्गात मुलगी पहिली आली तर त्या शिक्षकाचा पगार वाढवला जायचा. गंगाराम कांबळेंचं चहाचं हॉटेल हे भर सवर्णांच्या वस्तीमध्ये उघडायला लावणं आणि तिथे स्वतः नित्यनेमाने जाऊन चहा देणं, सहभोजनाला, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणं, घरच्या लग्न समारंभामध्ये सर्व जातीयांना सन्मानपूर्वक निमंत्रण देणं, शिकलेल्या त्या काळच्या महातरुणांना तलाठी पदाची नोकरी देणं, माहुताची नोकरी देणं, टपालाची ने आणण्याची कामं संपवणं आणि मागासवर्गीयांना चावडीवर जाऊन हजेरी देण्याची जी प्रथा होती ती बंद करणं. जेव्हा महाराज दौऱ्यावर निघत असत संस्थानामध्ये, तेव्हा ते जिथे जाणार असत त्या गावच्या वेशीवर महाराजांना चहा घेऊन या आणि चहाचे हंडे घेऊन उपस्थित राहा असं सांगितलं जायचं. तो चहा पिऊन त्या गावात प्रवेश होत असे. प्रत्यक्ष कृतीमधून धोरणाची दिशा स्पष्ट करणारे असे हे राजे. धनगर घराण्याशी स्वतःच्या घराण्याचे सोयरे संबंध जोडले, आंतरजातीय विवाहाचा कायम पुरस्कार केला, सत्यशोधक विचार पुढे नेण्यासाठी पुरोहितांच्या शाळा उघडल्या, संस्थानामध्ये नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षण, दुसऱ्या बाजूला बाजारपेठ वसवली, साखर कारखाने, गूळ उत्पादन, कापड गिरणी
राधानगरी धरणाचा प्रयोग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आधुनिक विकासाची लोकाभिमुख पायाभरणी करण्याचं काम महाराजांनी केलं. आज विकास जो चाललाय तो बुलडोझर विकास आहे आणि विकासाच्या नावाखाली एक नवा दहशतवाद, एक आतंकवाद पुढे येतोय. सर्वसामान्य जनतेच्या जगण्याचे प्रश्न सोडवणारा विकास आज नाही. आज तो धनदांडग्यांची तळी उचलणारा आणि त्यांचीच भर करणारा असा विकास पुढे आणला जातोय. अशा काळात राजर्षी शाहू महाराजांचा राज्यकारभार आणि त्यांचा महाराष्ट्र धर्म पुन्हा पुन्हा जागवावा. अस्पृश्यता संपवणं आणि राजकारण याचा संबंध काय हे राजे खूप सखोलपणे जाणून होते. पण त्याचबरोबर जशी स्वराज्य चळवळ आवश्यक आहे, पण ते स्वराज्य मुठभर उच्च जातीयांच्या हातात जाता कामा नये याबाबतही जागरूक राहणं आणि जातीभेद गाडण्याच्या कामात कोणतीही तडजोड त्यांना मंजूर नव्हती. मजुरांच्या संघटना उभ्या राहिल्या पाहिजेत असं आग्रहपूर्वक मांडणारे ते एकमेव अनोखे संस्थान कर्मवीर भाऊराव पाटलांसारखा आज ज्यांची पुण्यतिथी आहे, त्यांच्यासारखा एक सच्चा चेला ज्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा पुढे नेला, असा चेला महाराष्ट्राला मिळतो हे देखील त्यांचं एक महत्वाचं योगदान. या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे शिवाजी महाराजांनी साकारलेलं रयतेचं राज्य, मगाशी भारत महाराज म्हणाले तसं संत विचारांचं बीज, महात्मा फुलेंची क्रांतिकारक चळवळ, या पार्श्वभूमीवर संविधानातल्या मूल्यांचा पाया राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कारभारातून घातला. राजसत्ता ही दुर्बलांना बळ देण्यासाठी असते हे अतिशय अंतःकरणापासून मानणारे हे राजे. पण आता लोकशाहीत सुद्धा दुर्बलांना अधिक दुर्बल बनवत आणि सबलांनाच बळकट करत आजची लोकशाही निघालेली आहे. आज यासाठी हा धडा त्यांच्याकडून घेतला पाहिजे की त्यांनी काही पराभव झेलले नाहीत असं नाही, पराजय झाला नाही असं नाही, अनेक पराजय झेलले, विजयांबरोबर पराजय पण झेलले. परिस्थिती प्रतिकूल असली आणि पराजयाला सामोरं जावं लागलं तरी मन अपराजित होता कामा नये हे जाणणारे ते राजे. आजच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी कार्यकर्ते म्हणून घेण्याचा जो धडा आहे तो हा आहे की आत्ताचं वातावरण खरोखर प्रतिकूल आहे, दडपशाही प्रचंड आहे, पण या काळात आपलं मन अपराजित होऊ द्यायचं नसेल तर या महाराजांच्या विचाराच्या दिशेत आणि त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा वळून बघत प्रेरणा आपल्याला घ्यावी लागणार. आणि ज्यांच्यासाठी जीवाचं बलिदान करायला सामान्य लोक मागे पुढे पाहत नाहीत अशा निष्ठा त्यांनी जागवल्या. याचा खरोखर थोडा खोलात अभ्यास केला पाहिजे की असं काय काय घडलं ज्यामुळे अशा निष्ठा सामान्य जनतेमध्ये आल्या. कारण त्या निष्ठा आज आपल्याला पुन्हा एकदा निर्माण करण्याची गरज आहे. या दोन्ही राजांची प्रेरणा सूड ही कधीही नव्हती. आज आपला महाराष्ट्र, ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून देशात ओळखलं जातं, फक्त महाराष्ट्रातच नाही देशभर सुडाचं राजकारण चालू आहे. आत्ताच नुकत्या घडलेल्या निवडणुकांमधून काय समोर आलंय आणि तमिळनाडू आणि बंगालमध्ये काय चाललंय ते पाहिलं तर या राज्यकर्त्यांची एकमेव प्रेरणा सत्तांधता आणि सूड ही आहे. आणि त्या सत्तांधतेपोटी सगळं काही तुडवत हे निघालेले. पण महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज दोघांची राज्य साधना ही एखादी आध्यात्मिक साधना चालावी त्या प्रकारची साधना होती. ते राज्याचे उपभोग शून्य स्वामी होते, हे स्वातंत्र्याचे नेते होते आणि आधुनिक लोकशाहीची पायाभरणी या दोन आगळ्या वेगळ्या राजांच्या राज्यकारभारात झाली. आज या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी आणि अस्मितांच्या नावाखाली आपले लढे चालवणाऱ्यांनी शिवाजी महाराजांना आणि शाहू महाराजांना संकुचित केलं आणि मग शिवाजी फक्त हिंदूंचे गोब्राह्मण प्रतिपालक किंवा फक्त मराठ्यांचे आणि दलितांवर हल्ला करताना जय भवानी जय शिवाजीच्या आरोळ्यात ठोकणारे असे होतात. याच्या समोर उभं राहण्यासाठी विद्रोही चळवळीची आवश्यकता आहे. मगाशी संभाजीने जरी सांगितलं की साहित्य संमेलन थांबवा, ते एका वेगळ्या संदर्भात त्यांनी त्याचा उल्लेख केला, पण अशी साहित्य संमेलनं चालावीच लागतील. नव्या पिढीसमोर हे सगळं न्यावंच लागेल आणि विद्रोहाची खरी ठिणगी काय असते ही ठिणगी पुढे आणण्यासाठी आणि ती नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी अशा चळवळी आणि अशी संमेलनं विद्रोहाचे, बंडाचे आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधातले विचार घेऊन कामाला लागलेच पाहिजेत.
आणि जे आपल्या नायकांना संकुचित केलं गेलंय, नायक पळवले गेलेत, त्यांच्यामधून ते सोडवणं आणि पुन्हा एकदा आपले राजे हे आपले शिवाजी महाराज आहेत, आपले राजर्षी शाहू महाराज आहेत, ज्यांनी पुरोगामी विचारांची स्थापना केली, हे पुढे आणावं लागेल. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढल्यात. त्याचा आकडा पण नाही, कारण त्याचा डेटा उभा करण्याची सगळी व्यवस्थाच या सत्ताधाऱ्यांनी संपवून टाकलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती होतात याचा अधिकृत आकडा नाही. कामगारांचे संरक्षण करणारे कायदे संपवले जातात. महिला सुरक्षित नाहीत. त्या लाडक्या बहिणी असतात पण सुरक्षित बहिणी नसतात. त्यांना लाडक्या केलं जातं आणि त्यासाठी जो निधी वळवला जातो, पळवला जातो, तो आदिवासी विकास विभागाचा असतो, तो समाज कल्याण विभागाचा असतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच्या प्रत्येक धोरणामधून जातीयवाद आणि धर्मांधता पुढे आणली जाते. प्रचंड भ्रष्टाचार. मी मगाशी 4 त्यांची अवजारं सांगितली: भूक, भय, भ्रम आणि भेद. भूक जिवंत ठेवणं हे त्यांच्या कारभाराचं एक सूत्र आहे आणि म्हणून जागतिक हंगर इंडेक्स मध्ये सुद्धा भारत रसातळाला चाललेला. भूक वाढतीये, डोक्यातली भीती पण वाढते. जिथे पोटात भूक असते आणि डोक्यात भीती असते तिथे भ्रम रुजवणं खूप सोपं असतं आणि त्यामुळे भारत विश्वगुरु बनतोय, भारत महासत्ता बनतीये, भारत 21व्या शतकामध्ये प्रगतीच्या दिशेने पुढे निघालाय. यासारख्या भूलथापा आणि यासारखे भ्रम तयार करणं हे त्यांना सोपं आहे, कारण सगळा मीडिया त्यांनी ताब्यात घेतलेला. भूक, भय आणि भ्रम याच्या बरोबर चौथा अवजार आहे भेद. जाती